नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात असलेल्या दर्गाच्या परिसरातील अनधिकृत जे अतिक्रमण आहे ते मध्यरात्रीपासून काढण्यासाठी काम हाती घेतलं होतं। प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमण जे हटवल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण हे संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं। मी सध्या नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये आहेत। आपण जर बघितलं तर मुंबई नाका परिसराकडून काठेगल्लीकडे जाणारे हे रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेले आहे आणि सकाळपासून या ठिकाणी आता पुन्हा जो आहे तो अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये आता काहीसं तणावाचं वातावरण पाहायला मिळत होतं, मात्र आता सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे। रात्रीच्या सुमारास या ठिकाणी काही जमावाकडून पोलिसांवर जे आहे ती दगडफेक केली होती, त्यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील त्या ठिकाणी गंभीर असे जखमी झालेले होते। पोलीस वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं होतं। आपण जर बघितलं तर त्यानंतर आता या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर करून संपूर्ण परिस्थिती जी आहे ती आता नियंत्रणात आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या जर बघितलं तर या संपूर्ण मुंबई नाका परिसराकडून काठेगल्लीकडे जाणारे हे रस्ते जे ते आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे। या ठिकाणी आता संपूर्ण पोलिसांनी जे आहे ती हा परिसर आता आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आता पोलिसांकडून मिळते। एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी आता जी दर्गाच्या परिसरातील अनधिकृत बांधकाम आहे ते आता हटवण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे आणि एकूणच संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचं देखील आता पोलिसांकडून आपल्याला सांगण्यात येत आहे। कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।